म्हणून याला सुद्धा काहीतरी कुठेतरी नियम असला पाहिजे. आणि म्हणून साधारणपणे गझलेच्या या व्याख्येमध्ये जर तुम्ही पाहिलं तर किमान 5 म्हटलेलं आहे बघा, किमान 5. आणि त्यापेक्षा अधिक मग तुम्ही किती लिहू शकतात. साधारणपणे विषम ठेवण्याचा त्याच्यामध्ये एक नियम आहे किंवा काहीतरी म्हणजे 5 असतील, 7 शेर असतील, 9 शेर बांधले जात असतील, 11 असतील, 13 असतील, 17 शेरांपर्यंत व ती गझल असावी असं आहे. होतं काय, तुम्ही जर 4 ओळी लिहिल्या तर त्या 4 ओळी तुमची गझल होऊ शकत नाही. मग त्याला कोणी रुबाई म्हणेल, कारण रुबाई 4 ओळींची असते, बरोबर आहे. म्हणून ती गझल समजून घेण्यासाठी, ती समजण्यासाठी कमीत कमी आपल्याला 5 शेर तरी त्या गझलेचे तयार करावे लागतील. आणि ही गझल लिहित असताना आता हे मंत्राच्या संदर्भात आपण पाहिलं, हा सगळं हे फक्त एक पिंजरा आहे. जे आता मी तुम्हाला सांगितलं तो पिंजरा आहे. आणि हा पिंजरा जर तुम्हाला माहित झाला तेव्हाच त्याच्यामध्ये तुम्हाला प्राण फुंकता येतील. आता या ठिकाणी प्रत्येक जण हा उत्कृष्ट कवी आहेच, शिकण्याच्या संदर्भात गझलकार आहेच. त्यांना आशय माहिती असतो, त्यातला भाव माहिती असतो, प्रत्येकाच्या हृदयाला कसा भिडेल याच्यासाठी आपण त्या कवितेत सुद्धा प्रयत्न करतो की आपली कविता लोकांना कशी आवडेल. मग शेराचंही तसंच आहे. आणि म्हणून हा जो काफिया आहे, तुम्ही जेवढा दमदार घ्याल तेवढा तो लोकांपर्यंत चांगल्या प्रकारे तुम्ही पोहोचवू शकता तुमचा शेर. आणि मग या काफियाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. जसं शुद्ध काफिया आहे, जो आता मी तुम्हाला सांगितला हा शुद्ध काफिया आहे. त्याच्यामध्ये एक समान अक्षरांचा गट आपण बाजूला काढला, त आणि बे आणि ने मधला स्वर आपण अलामत काढली ए, है ना, तर हा झाला शुद्ध काफिया. मग त्याच्यानंतर असतो, मग हा शुद्ध काफिया शेवटपर्यंत आपण राखतो, शेवटपर्यंत राखतो तो एक स्वर, एक स्वरी काफिया असं सुद्धा त्याला एक म्हटलं जातं की एक स्वर हा शेवटपर्यंत असतो. जसं ए आहे ना, तर ती ए अलामत शेवटपर्यंत जर तुम्ही राखली तर तो तुमचा होतो एक स्वरी काफिया, म्हणजे एक स्वर त्यात तुम्ही राखला ए ए ए. परंतु काही गझलमध्ये तुम्हाला असं दिसून येईल की ते फक्त कशाच्या संदर्भात सांगतोय तुम्हाला, की जे ऱ्हस्व जर अलामत असेल, जसं अ अलामत आहे, तर वरती जर अ अलामत आली तर ती अलामत आपण पुढे काही ठिकाणी ई येईल, काही ठिकाणी उ येईल. मग तिथे हे फक्त ऱ्हस्वच्या संदर्भात तुम्हाला बदल करता येईल, कुठे, बहुस्वरी स्वर काफियामध्ये. म्हणजे इथे ए ए जर आपण ठेवला तर ती एक शुद्ध, ते सगळे शुद्ध काफिये झाले आपले, परंतु एक स्वर झाला तो. पण काही ठिकाणी अ च्या ऐवजी आपण पहिला ई किंवा पहिला उ हे अलामत तुम्हाला काही ठिकाणी वापरता येते. आता त्याचा नियमही असा आहे की ते तुम्हाला सुरुवातीच्या शेरामध्ये दाखवता आली पाहिजे. म्हणजे जो मतला आहे आपला, त्या मतल्यामध्येच आपल्याला हा जो बहुस्वर आहे तो राखता आला पाहिजे. आणि मग खालचे जे शेर आहे त्याच्यामध्ये मग सहज ते लक्षात येतं, अरे जर मतल्यातच यांनी अ आणि ई चा वापर केलेला आहे तर पुढील शेर नक्कीच हे बहुस्वर काफी असतील हे लक्षात येतं. म्हणजे तुम्ही यातलं कोणतंही करू शकता. आणि आता एक नवीन पुन्हा स्वर काफिया म्हणून वापर केला जात आहे मोठ्या प्रमाणामध्ये, की ज्याच्यामध्ये केवळ आता समान अक्षरांचा गट तुम्हाला दिसणार नाही. जसा बेत आणि नेत मध्ये हा त शेवटी आलेला आहे समान, तसा न घेता फक्त स्वर शेवटच्या अक्षरातला स्वर समान असतो. जसं गावी आणि राजी असे जर आपण दोन या ठिकाणी काफिये घेतले बघा, गावी आणि राजी. गावी आणि राजी मध्ये तुम्हाला शेवटी कोणतं समान अक्षर दिसणार नाही किंवा समान अक्षरांचा गट दिसणार नाही. मग हा काफिया कसा, तर गावी आणि राजी मध्ये शेवटचा जो व मध्ये दुसरी विलांटी आहे आणि जला पण दुसरी विलांटी आहे, तर ही दुसरी विलांटी जी आहे म्हणजे दीर्घ ई, हाच त्याचा
स्वर झालेला आहे आणि तीच त्याची अलामत आहे. त्याच्यामध्ये कोणताही तुम्हाला समान अक्षरांचा गट शेवटी दिसणार नाही. गावी, राजी, है ना, माती, काठी. आता हे काफिये सुद्धा बऱ्याच ठिकाणी वापरले जात आहेत, त्याचा वापर केला जात आहे. आणि मग अशा वेळेस त्याला स्वर काफिया असं म्हटलं जातं. स्वर व काफिया म्हणजे काय, की फक्त स्वराचा समानता तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेल. शेवटच्या जो यमक आपण वापरलेला आहे त्याच्या शेवटच्या अक्षरात, गावी, राजी, है ना, तर ई ई असा. मग हा स्वर काफियाचा वापर सुद्धा तुम्हाला होताना दिसेल. आता आपण काफिया पाहिला की शुद्ध काफिया आहे. म्हणजे शुद्ध काफिया आपण कशाला म्हणायचं, की ज्याच्यामध्ये एकच स्वर वापरलेला आहे. जसा बेतनेत सांगितलं तुम्हाला, बेतनेत, शेत, पेत. तर हे झाले एकस्वरी काफिये, ज्याच्यामध्ये मतल्यातच 2 स्वरांचा वापर केला असेल. आता हा मतल्यामध्ये 2 स्वरांचा वापर होतो, तो फक्त रस्वच्या संदर्भात सांगतोय मी तुम्हाला. दीर्घमध्ये तुम्हाला या बहुस्वरीमध्ये दिसणार नाही. फक्त रस्वमध्येच जी अलामत आहे, अ अलामत असेल तर अच्या ऐवजी तुम्ही ई अलामत घेऊ शकता पहिली, किंवा तुम्हाला वाटल्यास तुम्ही पहिला उ ही अलामत त्या ठिकाणी घेऊ शकता. हा वापर सुद्धा तुम्हाला करता येईल. त्याला बहुस्वर असे म्हणतात. तर त्याच्यानंतर आता एक शेर असा आहे की, जगाला दाखवाया धर तुझ्या माझ्यात अंतर, जगाला दाखवाया धर तुझ्या माझ्यात अंतर, जरीही राखले नाही कधी दोघात अंतर. बघा, याच्यामध्ये माझ्यात आणि दोघात हे कवाफी आहेत, ज्याला आपण कवाफी काफिया म्हणूया. काफिया म्हणजे हा एक वचन झालं आणि कवाफी हा अनेक वचन शब्द वापरला जातो. कारण आपल्याला एकाच शेरामध्ये साधारण कमीत कमी 6 तरी कवाफी तुमच्याकडे तयार पाहिजे. म्हणजे 5 शेर जर आपल्याला लिहायचे असतील तर 6 कवाफी तुमच्याकडे तयार असले पाहिजे. आणि मग ते कवाफी जर तयार असतील तर तुमची गझल त्या ठिकाणी पूर्ण होईल. माझ्यात आणि दोघात याच्यामध्ये त समान आहे आणि झ्या आणि घा हे त्याच्या आधी आलेले अक्षर आहेत. त्याच्यामध्ये जर तुम्ही न पाहिलं तर आ दिसतं, झ्या आ, आणि घा आ, दोघांमध्ये आ ही अलामत आहे. मग ही अलामत आपल्याला शेवटपर्यंत राखता आली पाहिजे. आणि शेवटी जो अंतर आलेला आहे, हे जे अंतर आहे, हा अंतर या ठिकाणी रदीफ आहे. रदीफ म्हणजे काय, जे मी तुम्हाला आता सांगितलं की अंत्य यमक. आता यमक म्हटलं तर त्याच्यावर आपण वेगळी चर्चा करू, पण अंतर हा शब्द या ठिकाणी रदीफ म्हणून वापरलेला आहे, ज्याला आपण सध्या अंत्य यमक असं म्हणतो. अंत्य यमक हे शेवटपर्यंत याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही. मी जर अंतर वापरलेला आहे तर हा अंतरच प्रत्येक शेराच्या दुसऱ्या ओळीमध्ये यायला पाहिजे. तुमची एखादी ओळ असेल, गझल असेल, तर त्या गझलेतला हा प्रत्येक दुसऱ्या ओळीतलं ते आलं पाहिजे. आता मी सांगतो त्याच्या संदर्भात की बघा, हीच माझी जी गझल आहे आता ते या ठिकाणी घेतलेली आहे की, बोबड्या बोलात फिरते लेक माझी, झोपडीचा स्वर्ग करते लेक माझी. फिरते आणि करते. आता बघा, मी जे तुम्हाला सांगितलं की बहुस्वर म्हटलं ना, बहुस्वरी काफिया हा या ठिकाणी वापर झालेला आहे. फिरते आणि करते असे मी कवाफी वापरलेले आहे. आता फिरते आणि करते मध्ये बघा की यातले जर समान अक्षर तुम्ही बाजूला काढले तर ते आहेत रते रते. म्हणजे हा 2 अक्षरांचा गट आलेला आहे समान, रते रते. आणि मग त्या रतेच्या आधी असणारी अक्षर कोणती आहेत तर फी, आणि खाली आहे क. बघा, आणि हे मी कुठे घेतलेलं आहे, हे मतल्यामध्ये घेतलेलं आहे, ज्याच्यामुळे खाली माझे जे शेर असतील त्याच्यामध्ये त्याचे जे काही कवाफी आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. पण कला जर पाहिलं की आपलं फिरते मध्ये फी पहिली विलांटी, म्हणजे त्या ठिकाणी मी अलामत घेतलेली आहे ई, पहिली ई, फी, फला पहिली विलांटी फी मध्ये ई अलामत वापरलेली आहे. आणि खालचा जो अक्षर आहे तो आहे क.
मग क मध्ये कोणती अलामत आली? क अ अ. म्हणजे याच ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की मतल्यामध्ये ई आणि अ अशा दोन स्वतंत्र वेगवेगळ्या अलामती आलेल्या आहेत आणि ह्या तुम्हाला मतल्यात म्हणजे पहिल्याच ज्या दोन ओळी आपण लिहितो गझलेच्या त्याच्यामध्ये आपल्याला हे दाखवता आलं पाहिजे. अर्थात या गोष्टी उर्दूमध्ये खूप आहेत, त्याच्यामध्ये चालून जातात. मराठीमध्ये सुद्धा आता हे बहुस्वरी काफिया वापरले जात आहेत आणि ते सुरुवातीच्या मतल्यामध्येच आपल्याला दाखवायचे आहेत. नंतरही तुम्हाला दाखवता येत असतील त्या संदर्भात मला माहिती नाही, परंतु मतल्यात दाखवल्यानंतर तिथेच आपली जमीन फिक्स होते. जमीन म्हणजे काय की वृत्त, अलामत, काफिये, रदीफ सगळी सगळी जे काही असेल ते आपल्या मतल्यातच तयार होते आणि त्यानुसार मग पुढील जे काही शेर आहेत त्यात तुम्हाला तेच वृत्त वापरायचं आहे. काफियाची अलामत तीच ठेवून काफिये वापरायचे आहेत. तुम्हाला रदीफ पण तोच वापरायचा आहे. तर ही बहुस्वरी आता फिरते आणि करते नंतर मी खाली जे घेतलेले आहेत ते ठरते, मरते, भरते याच्या सर्वांमध्ये अ आलेला आहे. म्हणजे मला जर खाली घ्यायचं असतं तर मी अजून ई हा अलामत वापरून काफिया मला खाली घेता आला असता. तर हे बहुस्वरी काफिया असलेली माझी गझल आहे. आणि म्हणून त्याच्यानंतर हे पाहतोय आपण लगावलीच्या संदर्भात की रस्व असेल तर ल, दीर्घ असेल तर गा. तर ह्या गोष्टी आपल्याला या तंत्रामध्ये बसतात. हे झालं तंत्राच्या बाबतीत बोलतोय आपण. मंत्राचा विचार केला तर मंत्र साधारणपणे कधी कोणाला शिकवता येतील का हा मोठा प्रश्न आहे. कारण इथे प्रत्येक जण कवी आहे, प्रत्येकामध्ये प्रतिभा दडलेली आहे. ती तुमची प्रतिभा ही तुमच्याकडेच असते. मला शिकवायचं जर म्हटलं की मी आता तुम्हाला यातला मंत्र शिकवतो, नाही, जमणार नाही. परंतु सरावाने अनेक गझला वाचून, आपल्या ज्येष्ठ श्रेष्ठ गझलकारांच्या गझला वाचून त्याच्यात आपल्याला थोडीफार का होईना आपण त्याकडे थोडस जाऊ शकतो. परंतु मंत्र ही अशी गोष्ट आहे, पण तो मंत्र येण्यासाठी आधी आपल्याला ह्या तंत्राची गरज आहे. म्हणजे शरीर असल्याशिवाय तुम्हाला त्याच्यामध्ये प्राण फुंकता येणार नाही. म्हणून शरीर असणं तेवढंच आवश्यक आहे आणि प्राण कसे फुंकायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. बरोबर आहे. आता जे काही आपल्या या रेणुका गझल मंच असेल किंवा तुम्ही इतर कोणत्या गझलकारांच्या सहवासात असाल तर त्यांच्या गझला वाचून तुम्हाला त्यातील तंत्र मंत्र कळतील. आता आपल्याला माहिती आहे की अनेक गझलकार जे आता नव्याने पण लिहित आहेत ते अत्यंत सुंदर अशा गझल लिहित आहेत. आता थोडक्यात म्हणजे आपल्यातून आता जे निघून गेलेले आहेत, अत्यंत दुर्दैवी निधन ज्यांचं झालेलं आहे, असे किलर, ज्यांना किलर म्हटलं जात होतं, सतीश दराडे हे अतिशय उत्तम गझलकार होते. परंतु ते आता आपल्यातून निघून गेले. जर त्यांच्या तुम्ही गझला वाचल्या तर तुम्हाला नक्कीच त्याचा खूप फायदा होईल. असे अनेक गझलकार आपल्या रेणुका गझल मंच मध्ये आहेत. आपले दादा आहेत, भारसवाडकर दादा आहेत, सांगोलेकर दादा आहेत, सुनंदाताई आहेत, उर्मिलाताई आहेत. ह्या ज्या ज्येष्ठ श्रेष्ठ गझलकार आहेत, हे असेच गझलकार झाले नाहीत, त्यांनी खूप तपस्या केली आहे. अनेक वर्षापासून ते गझल लिहित आहेत आणि तेव्हा कुठे गझल म्हणजे आपण त्यांचा आदर्श घेणं खूप महत्वाचं आहे. नाही तर होतं काय की आता गझलेचे जे काही नियम हे ते ठरवून दिलेले आहेत आधीपासून आपल्या ज्येष्ठ श्रेष्ठ गझलकारांनी, आणि मग त्याचा अभ्यास करणं हे आपलं कर्तव्य आहे. जेव्हा आपण त्या गझल वाचू, त्यांचा अभ्यास करू, तेव्हा कुठे आपल्याला गझल कळायला लागेल. आता मला कमीत कमी वाटतं असं 10 वर्ष झाले असतील, अजून मी त्या पाण्याच्या काठाशी अजून पाण्याला स्पर्श सुद्धा झालेला नाहीये. 10 वर्षात सुद्धा ज्यांनी 40 वर्ष गझल लेखन जे करत असतील तेही तेच म्हणतील की अजूनही या गझलेच्या समुद्रामध्ये आमचा शिरखाव झालेला नाही. एवढी गझल ही एवढी गझलची खोली आहे आणि ती जर आपल्याला शिकायची असेल तर सुरुवातीला आपल्याला तंत्राकडून मंत्राकडे जावं लागेल. पण तंत्राकडून मंत्राकडे गेल्यानंतर मात्र यंत्र तुम्ही होता कामा नये.
म्हणजे कृत्रिमता ती आली नाही पाहिजे. म्हणजे तंत्र आवश्यक आहे. तंत्र आल्यानंतर तुम्ही मंत्राकडे वळाल आणि हे झाल्यानंतर तुमच्यामध्ये यांत्रिकपणा यायला नको. तर भावनांचा आविष्कार या गझलेमधून झाला पाहिजे. गझलेची जी काही आवड आहे ती आवड प्रत्येकामध्ये निर्माण झाली पाहिजे. त्याच्यासाठी सर्वांनी गझलेचा अभ्यास करा. तुमच्यापेक्षा जे काही ज्येष्ठ श्रेष्ठ गझलकार या रेणुका गझल मंचमध्ये आहेत किंवा अजून सुरेश भट साहेबांच्या तुम्ही पुस्तकं वाचा. त्यांच्या गझलांचे पुस्तकं जर तुम्ही वाचले तर बऱ्याचशा तुमच्या ज्या अस्पष्ट हे असतील अजूनही संबोध ते बरेचसे क्लिअर होतील. आणि यामध्ये बी अजून बरेचसे ज्येष्ठ श्रेष्ठ गझलकार आहेत, मार्गदर्शक आहेत. त्यांचं तुम्ही मार्गदर्शन घेत राहा आणि पुढे चालत राहा. कारण आता आपल्याला थांबायचं नाहीये. भारसवाडकर दादा आपल्यासाठी एवढी मेहनत घेत आहेत. त्याच्यामुळे हे गझलेच्या प्रेमापोटी सर्व. आणि तुम्हाला या गझलेचं ही गझल तुमच्यामध्ये शिरकाव कशी होईल याचा सुद्धा ते प्रयत्न करतायत. बरोबर आहे. म्हणजे तंत्र तुम्ही शिकले तर तुमचे मंत्र वापरा. तुमचे मंत्र वापरून पुढे चाला. एवढंच या